नमस्कार. आज आपण 44 छातीचा पेपर कटिंग बघणार आहोत. मेजरमेंट स्क्रीनवर दिलेलं उंची आहे 14.5, त्यात 1 इंच प्लस करून 15.5 इंचावर या पद्धतीने मार्किंग करून घेतलेले आहे. शोल्डर 6 इंच, खालील साईडला 6 इंच मार्क करून ही झाली आपली चेस्ट लाईन. छातीचा चौथा भाग 11.25 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता आपण आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला जी ही आपली चेस्ट लाईन आहे आणि आर्महोल लाईन त्याचा सेंटर काढून घ्यायचा आणि 1 इंच आतल्या साईडला मार्क करून दाखवल्याप्रमाणे आणि या पॉइंट पासून अर्धा इंच मार्क करून असा थोडासा आतील साईडने हा आकार देऊन घ्यायचा, त्याच्यामुळे रिंकल येत नाहीत. आता आपण आर्महोल राऊंड मोजून बघूयात. आपला आर्महोल राऊंड आहे 9 इंच, 9.25 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपला बरोबर आलेला आहे. कमर आहे 35, त्याचा चौथा भाग आणि 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि खालच्या साईडने अर्धा इंच यामुळे साईडला कपडा जमा होत नाही. त्यासाठी 44 छातीचा ब्लाऊज आहे. आपण इथे उंची 14 प्लस 1 इंच 15.5 घेतलेली आहे. शोल्डर 6 इंच, आर्महोल 5.25 वर घेऊन चेस्ट लाईन छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन आणि कमरेचा चौथा भाग 1 इंच डाट आणि 2 इंच शिलाई मार्जिन. या पद्धतीने आर्महोल राऊंड आहे 9.25 इंच, गळा रुंदी 2 इंच, गळा रुंदी 2 इंच आणि खोली 10 इंच. खालच्या साईडने गळा रुंदी वाढवून घेतलेली आहे 3 इंचापर्यंत. आता आपण इथे गळा उतरू नये यासाठी काही चेंजेस करणार आहोत. या साईडला आपण आधीच थोडेसे असे आतून मार्क केलेले, त्यामुळे इथे रिंकल पडत नाहीत.
आणि गळ्याच्या साईडने पाव ते अर्धा इंचावर, गळ्याच्या बाजूने पाव ते अर्धा इंच मार्क करून यामुळे आपले शोल्डर उतरत नाही. आपण दुसरा पेपर घेतलेला आहे, त्यावर पाठीमागचा भाग आहे तसाच, फक्त खालील साईडने 1 इंच पुढील भाग जास्त घ्यायचा. पुढील भाग 1 इंच पाठीमागच्या बाजूपेक्षा जास्त घेतलेला आहे. आता हा आपण आहे तसं ड्रॉ करून घेऊ. आता आपण पुढील भागाचा आर्महोल राऊंड कट करणार आहोत. त्यासाठी चेस्ट लाईन आणि ही शोल्डर लाईन हा पॉईंट मिळालेला आहे. या पॉईंट पासून पाऊण इंचाच्या अंतरावर हा झाला. हा आपला पाठीमागचा मुंडा आहे आणि हा पुढील मुंड्याचा आकार झालेला आहे. गळ्याचे मार्किंग आपण करून घेतलेले आहे. पुढचा गळा आहे 7 इंच. पुढील गळा आहे 7 इंच. गळा रुंदी 3 इंच. या पद्धतीने पुढील गळा खोली रुंदी 2 इंच घेतलेली आहे, परंतु आपण गळा खोली 3 इंच घेतलेली आहे. क्रॉस पट्टी घेतलेली आहे 3.5 इंच. यामध्ये आपले शिलाई मार्जिन घेतलेले आहे. या साईडला 3.5 इंचावर मार्क करून आणि या पॉईंट पासून अर्धा इंच वरती घेऊन साडेतीन इंच यात आपण शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे आणि अर्धा इंच वरती येऊन क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा. आता आपण कटोरी घेणार आहोत. छातीचा 6वा भाग मायनस अर्धा इंच. आता आपण इथे कटोरी घेतलेली आहे 44चा 6वा भाग आणि 6व्या भागातून अर्धा इंच मायनस करून 6.5 इंचाची कटोरी घेतलेली आहे. आणि गळ्याकडील बाजूने गळ्यापासून 1 इंच वरती या पद्धतीने पॉईंट घेऊन गळ्याकडील बाजूने 1 इंच वरती घेतलेले आहे आणि 6.5 इंचाची कट
टक्स पॉइंट आहे 11 इंचावर. याची टक्स लाईन आहे. आता आपण पेपर कटिंग करून घेऊया. पुढील भाग कटिंग करून झालेला आहे. ही क्रॉस पट्टी, याचे मार्जिन आपण वाढवलेले आहे. कापडावरती आहे तसाच हा भाग ठेवून कट करून घ्यायचा आहे. आणि आता ह्या पॉइंट पासून पाव ते पाव इंच कट करून घ्यायचे आहे. हाही भाग आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूया. या पॉइंट पासून या साईडला 1.5 इंच आणि या साईडला 1.5 इंच. हा टक्स पॉइंट आहे. त्या पॉइंट पासूनही 1.5 इंच लाईन खाली हे अंतर आपले जेवढे आहे 4.5 इंच. या पद्धतीने मार्क करून तो पॉइंट जोडून घ्यायचा. आता आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे. टक्स पॉइंटच्या खाली सरळ लाईन मारून या पॉइंट पासून 1.5 इंच, या पॉइंट पासून 1.5 इंच आणि या पॉइंट पासून 1.5 इंच अंतरावर मार्किंग करून घेतलेलं आहे. साडेचार इंच तेच आता आपण कट करून घेऊया.
आता आपली ही जी सेंटर लाईन आहे त्यापासून आपण आता टक्स घेणार आहोत. या साईडला 1.5 इंच आणि या साईडला 1.5 इंच. पेपर कटिंग झालेलं आहे. आता आहेच आपण असं आहे मेन कापडवर कट करून घेऊयात. क्रॉस पट्टी आपण वाढवली आहे. यातील कुठल्याही भागाचं मार्जिन पेपर मेन कापडवर वाढवून घ्यायचं नाही आहे. तसंच पूर्ण भाग ठेवून कटिंग करायचे आहे. हा पाठीमागचा भाग, पाठीमागचा टक्स घेताना मार्जिन सोडून राहिलेल्या भागाचा असा अर्धा इंच सेंटर पॉईंट काढून 4.5 ते 5 इंचावरती दोन्ही साईडने अर्धा इंच टक्स घेतलेला आहे. पाठीमागचा टक्स आता आपण बाही कट करून घेऊया. बाहीची उंची आहे 7 इंच. त्यात मार्जिन प्लस करून 6.5 इंच आहे. मार्जिन प्लस करून अर्धा इंच जास्ती. जेवढी आपली बाहीची उंची आहे त्यात अर्धा इंच मार्जिनचा जास्त ॲड करून घ्यायचा. बाहीची रुंदी घेताना छातीचा चौथा भाग आहे 11.25 इंच आणि त्यात अर्धा इंच प्लस करून या पद्धतीने आपण बाहीची रुंदी घेतलेली आहे. जर तुम्ही मार्जिन इथे 1.5 इंच ठेवत असाल तर बाहीचा तर छातीचा चौथाच भाग पुरेसा होतो. आणि 2 इंच जर मार्जिन ठेवणार असाल तर छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच जास्ती घ्यावा लागतो. बाहीची रुंदी आहे 6.5 इंच. 2 इंच शिलाई मार्जिन. बंद बाजू बाहीची आपल्या साईडला ठेवायची. आता आपण बाहीची कॅप हाईट घेऊ. कॅप हाईट घेताना छातीचा 12वा भाग. आता आपली छाती आहे 44 इंच. त्याचा 12वा भाग होतो 3.6. जेवढे पण शिलाई मार्जिन सोडलेले एक्स्ट्रा सोडलेलं आहे ते 2 इंच कट करून राहिलेला जो आपला भाग आहे त्याचा या पद्धतीने आपण तिरकस लाईन मारून घ्यायची. दोन इंच शिलाई मार्जिन सोडून राहिलेला भाग त्याचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा. या सेंटर पासून दोन्ही साईडला पाऊण ते 1 इंचाच्या अंतरावर 2 मार्क करून घ्यायचे. दीड इंचाच्या अंतरावरून हा जो आपला हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट मिळालेला आहे त्यापर्यंत असे हा झाला आपला पाठीमागचा मुंड्याचा आकार. आणि या साईड पासून हा पुढील मुंड्याचा आकार झालेला आहे.
6.5 इंच आणि मार्जिनची लाईन मार्जिनला. या पद्धतीने आपली बाही कटिंग झालेली आहे. आता आपण कट करून घेऊ. पाठीमागचा मुंड्याचा आकार आणि हा पुढील मुंड्याचा आकार आहे. या पद्धतीने आपले 44 छातीचं पेपर कटिंग करून झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.